कोल्हापुरात निर्माण झालेल्या महापूर सदृश परिस्थितीचा फटका आता पुणे बेंगलोर महामार्गाला देखील बसण्याची शक्यता आहे ते निर्माण झालेली आहे। मी आता आहे पुणे बेंगलोर महामार्गावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। पंचगंगा नदीचं पाणी या पुणे बेंगलोर महामार्गाच्या जवळ आहे ते पोहोचलेलं आहे। आपण बघतोय कशा पद्धतीची परिस्थिती हळूहळू कोल्हापूरमध्ये निर्माण होते। कोल्हापूरच्या सखल भागामध्ये सगळं पाणी शिरल्यानंतर आता पुणे बेंगलोर महामार्गाला देखील या सगळ्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। पुणे बेंगलोर महामार्गाचा जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। या सर्व्हिस रोडच्या बाजूला जी काही मंगल कार्यालय आहेत, दुकानं आहेत, शेती आहे ती देखील आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आणि हळूहळू या पाण्याची पातळी अजूनही वाढताना पाहायला मिळते। जर पावसाचा जोर असंच कायम राहिला तर मात्र हे पाणी वाढून हायवेवर देखील येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरच्या वाहतुकीवर याचा परिणाम आता होण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। खरं तर या सगळ्या पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोली जवळ जो काही नवीन रस्ता करण्याचं काम सुरू आहे त्यासाठी जो काही भराव टाकला गेलेला आहे त्यामुळे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मोठ्या प्रमाणावर पाण्याची फूग आहे ती निर्माण होते। या संदर्भात अनेक वेळा आवाज देखील अनेकांनी उठवलेला होता, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यानंतर आपण बघतोय या सगळ्या भरावामुळे आता कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती तर झालेलीच आहे। मात्र दुसरीकडे आपण बघतोय आता हेच पाणी महामार्गावर देखील येण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जर पावसाचा जोर कायम राहिला आणि हे पाणी जर महामार्गावर आलं तर मात्र पुन्हा एकदा कोल्हापूरची वाहतूक जी आहे ती विस्कळीत होऊ शकते। 2019ला अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती, तशीच काहीशी परिस्थिती पुढच्या काही तासामध्ये कोल्हापूरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।